गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। भगवान जो सुख नित्य प्रकाश मती न लगे जेही मती लगे तो मैं शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रवि चंदावरु नयम सप्ती धने सगनी जा कृपालु सर्वज्ञ पोही अधारत मुनि ध्यान ताको हो तुपादी ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जयवरी साप नसे भुजग जग जिहि लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृति भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। ज्ञानवान को सर्व प्रपंच को अपरोक्ष रूप करे के मिथ्या जाने है ता अपरोक्ष मिथ्या बुद्धि से अपरोक्ष सत्य बुद्धि दूरी हो रहे याते राग के हेतु विषय में सत्य बुद्धि तो अज्ञानी को है नहीं। विराग के हेतु विषय में मिथ्या बुद्धि ज्ञानवान को है। याते राग के हेतु मोह कारण विषय में सत्य बुद्धि तो ज्ञानी को है नहीं। आप देखें विराग के हेतु विषय में मिथ्या बुद्धि ज्ञानवान को विराग के हेतु विषय में मिथ्या बुद्धि ज्ञानवान को है। विराग मिथ्या जो ज्ञानी को विषय में सत्य बुद्धि फ्री होवे तो राग भी फ्री होवे और विराग दूरी होवे सो अपरोक्ष रूप से मिथ्या जाने पदार्थ में फिरी सत्य बुद्धि होवे नहीं। जैसे अपरोक्ष बुद्धि से मिथ्या जाना तो रज्जु में सर्प ताके विषय सत्य बुद्धि फिरी हो नहीं। तैसे ज्ञानी को फिरी सत्य बुद्धि हो नहीं। इस रीति से राग की उत्पत्ति और विराग की निवृत्ति ज्ञानी के हो नहीं जाते। ज्ञानी का विराग दृढ़ है। विषय प्रकारला असा ज्ञानी पुरुषाला मोह उत्पन्न होतो का नाही, त्याचं वैराग्य राहते का नाही असा विषय होता। परंतु चिंतन असे सांगतात
शास्त्रकार गुरुजींनी याच्यावर होळीचं चिंतन सांगावं. गुरुजींनी असं चिंतन सांगा या विषयावर. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप आपण ब्रह्मनिष्ठा राखीव पूर्णतः परनिश्चय या बुद्धीचा विषय. ज्ञानाचा विचार चालू का. ज्ञान हे शेवटचं साधन नसतं. त्याच्या आधी तुम्ही जे जप तप करता ध्यान धारणा ही इकडे येण्याकरता. राहू द्या हा विषय, आपल्या इकडे येऊ. तर ज्ञानाला प्रपंचाविषयी सत्यबुद्धी नसती, त्याला दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं असतं. दृढ अपरोक्ष म्हणजे संशय विपर्य रहित स्वप्न रहित जी स्थिती आहे त्याला दृढ अपरोक्ष म्हणावं. का इतर पाठीमागचा विषय ज्ञानी आणि अज्ञानाचे दोन ध्वज आहेत. दोन्ही ध्वज जरी असले तरी एकच ध्वज ढासळतो, एकच ध्वज कायम राहतो. ध्वज म्हणजे झेंडा. अज्ञानी पुरुषाचा झेंडा परमार्थ करीत असताना सामग्री कमी असल्यामुळे त्याचं शेवट कडेला जाणं अवघड असतं. कोणाचं? अज्ञानाचं. अज्ञानी लोक परमार्थ खूप पद्धतशीर बोलतात, पण आपली बैठक बदलत नसल्यामुळे त्याचा परमार्थ होतो असं शक्य नाही. आणि ज्ञानी पुरुष जो आहे ज्याच्यावर ईश्वर कृपा झाली, गुरु कृपा झाली, शास्त्र कृपा झाली, ईश्वर कृपा झाली, असे चार कृपेनियुक्त जो साधक तो दृढ अपरोक्ष ज्ञानामध्ये झालेला प्राप्त ज्ञान दृढ ज्ञान प्राप्त झालेला त्या पुरुषाचं कर्मोपासनाकडे त्याचे तीर्थ जात नाही, पण त्याला जगत मिथ्यात्व निश्चय झाल्यामुळे त्याचं वैराग्य बाधित होतं. वैराग्य या शब्दाचा अर्थ साधक अवस्थेतलं वैराग्य वेगळं, सिद्ध अवस्थेतलं वैराग्य वेगळं. साधक अवस्थेमधलं वैराग्य एक नाशवंत, नंबर दुसरं सत्वहीन. ही साधक अवस्थेमध्ये दोन प्रकारचं वैराग्य. ज्ञानी पुरुषाला सापेक्षतेच्या दृष्टीनं मिथ्या बुद्धी जगाविषयी झाल्यामुळे त्याच्याविषयी कर्तव्य काहीच नसतं त्याचं. ही वैराग्य. ज्ञानी पुरुष जो झाला त्या ज्ञानी पुरुषाचं कर्तव्य मिथ्या झाल्यामुळे त्याला काही कर्तव्य नसतं. त्याला उदाहरण गुरुजींनी सांगावं. तुम्ही लहान मुलाला काठीचं घोडं करता, ते लहान मुलं काठीचं घोडं म्हणून ठेवते काठीवर, पण तुमची समजूत काय असते? काठी. मुलाची समजूत घोडं. आणि त्या कोणी वाढवल्याने कोणी काय आईने म्हणा हे की घोडं घेऊन जा. मग आता घोडे घेऊन जा म्हणल्यानंतर समजूती कोणती असते? काठी. मग त्याच्यात काही बदल होतं का? नाही. पण मुलाला घोडं म्हणते का नाही? आणि त्या घोड्याचा लाभ तोट्याच्या संपदरा पडला का? का बरं? हो. मग काय समजू? कोणती समजू? हे घोडं नाही, कल्पना. मग कल्पनाचं जे घोडं असतं त्याचा लाभ तोटा. तसं ज्ञानी पुरुषाचे जगत मिथ्या म्हणजे त्याला लाभ तोटा नाही, श्रेष्ठ कनिष्ठता नाही. हो. श्रेष्ठ कनिष्ठता दोन पदार्थ असल्या श्रेष्ठ कनिष्ठ. एक व्यापक असेल श्रेष्ठ कनिष्ठ कुठली. आणखी काय सांगितलं? लाभ तोटा नाही.
का? रज्जुवरचा सर्प विषारी आहे का? विषारी नाही. विषारी नसेल पण असेल ना. रज्जुवरचा सर्प जसं विषारी नाही आणि सहित आहे असं नाही, दोन्ही नाही. ते भ्रमाने वाटत होतं, हे जसं निश्चित ठरलं तसं ज्ञानी महात्म्याला देहातील जगत मिथ्या ठरल्यामुळे, दृढ अपरोक्ष ठरल्यामुळे त्याच्या वैरागी ढासळत नाही, त्याचं वैरागी काही राहतं. आता याचा आम्ही नेहमी तुम्हाला गुरूंचे अनुभव सांगितले आम्ही, की गुरूंचे बाह्य वैराग्याचे विचार, आतल्या वैराग्याचे विचार हे दोन्ही सांगून दिलं. आतल्या वैराग्याचे विचाराचे अनात्म वृत्ती नाही आणि बाह्य वृत्तीचा विषय विधीच्या बाहेर नाही. कळलं तर सूर्याच्या वैराग्याचा विषय विधीच्या बाहेर नाही. ब्रह्मचारी कसं वागावा, गृहस्थाश्रमी कसं वागावा, वानप्रस्थानी कसं वागावा, संन्यासाने कसं वागावं, सूर्याच्या ठिकाणी वैराग्याचे येतात. पण मानसिक वैराग्य जे आहे, एकदा जग मिथ्यात्व झाल्यानंतर त्याला वासना नसते ही वैराग्य. मग सांग आता, असं त्या पुरुषाचं वैराग्य त्याचं वैराग्य मावळं अशी समजून झालं. ठीक आहे, एवढं वैराग्य झालं तर त्याच्या व्यवहारात तो राहतो, पण व्यवहाराचा परिणाम होत नाही. त्याच्या काल पाच विभागाचे विषय वाचवा. राजा जनक आणि शुकाचार्य, वामदेव. राजा जनक त्याला 700 बायका होत्या, पण प्रपंचक मन नव्हतं. आणि शुकाचार्य त्याला झाडाखाली बसायचं, पण समजून दोघंच एकच. हा झाडाखाली बसलाय आणि तो प्रपंचच आहे, तर दोघं समजून एक आहे. समजूत चुकून दोन्ही एकच असतात. आणि असं दोन समजुतीतून एक महात्माचं, एक अधिकाराचे महात्मे जगत मिथ्यात्व अपरोक्ष झाल्यामुळे परोक्ष ब्रह्मज्ञान त्याच्या विरुद्ध आहे, पण अपरोक्ष अप्रक्षाच्या विरुद्ध आहे. अपरोक्ष म्हणजे अनुभव, तो सांगण्याकरता दुसरी भाषा अनुभव अनुभवाच्या विरुद्ध असतो. तो कसा? तुमच्या भाषा सांगू, मी देह याला अनुभव म्हणा आणि मी देव आहे याला अनुभव म्हणावा. आता देव आहे हे परोक्षपणा झालं, भावगोचर झालं, आणि मी ते देव आहे हे अपरोक्ष झालं. मग मी ते देव आहे या परोक्ष अनुभवाने देह मी नाही, कारण देह मी अपरोक्ष आहे ना. मग आत्मा मी म्हणा, देह मी कुठे म्हणता येईल? आत्मा आहे सच्चिदानंद हे परोक्ष आहे आणि देह मी आहे हे अपरोक्ष. याचा विरोध नाही, पण अपरोक्ष अपरोक्षाच्या विरोध आहे, म्हणजे अनुभव अनुभवाच्या विरोध आहे विषय. लक्षात आले का? अनुभव अनुभवाच्या विरोध आहे. जसं प्रपंचाचा अनुभव आणि भगवंत प्राप्तीचा अनुभव दोन्ही एक राहतील का? नाही. एकच अनुभव एका काली राहील, दोन अनुभव एका काली राहत नाही. म्हणून मी भक्त आहे, मी एक उपासक आहे, हे जे अनुभव ते जगत सत्याचं बुद्धी नाही, त्याला जगत खरं नाही त्याला. आणि ज्याला जगत खरं वाटतंय आणि देवदेव करतो तो भाविक आहे. म्हणून विषयीच आपल्या विषयाच्या संबंधाने असं की दृढ अपरोक्ष ज्याला ज्ञान झालं, जगत मिथ्याचा विषय झालं, त्याचं वैराग्य काही होतं. नाहीतर ज्ञान जर नसेल तर त्याचं वैराग्य राहणं शक्य नाही. राहिलं तरी बांधव वैराग्य. ते कसं? उदाहरण सांगू कळण्याकरता, शुकाचार्य हे व्यासांचा मुलगा, अंगावर कपडा नाही, पण जन्माचाच आईच्या उदरातून जन्माला वर पळायला सुरुवात केली संसार नको म्हणून. ब्राह्मणाचं पोरं एक खेळायचं दिलं, तो कापत बाहेर आहे, कापत लगेच त्यानं सुरुवात केली पळायला. ब्राह्मणाचं पोरं खेळायच गेलं, असं भेलं की नको आपल्याला संसार, प्रपंच नको आपल्याला बाहेर, आणि ते मागच पळ गेलेलं.
अंगावर कपडा नसून पडायला सुरुवात केली. त्याचे वडील व्यास होते. नदीच्या कडे तो शुकाचार्य पळत असताना ब्रह्मपुत्राने परीक्षेचा विषय चालला आणि नदीच्या काठी बाया पिधत असताना हा नदीच्या काठ्याने पळतो. त्याच्या वैराग्याच्या शक्तीने तिथले झाडं झुडपं ओढ देतात. सुख आणि थांब, सुख हे थांब हे व्यास म्हणतात. पण ती त्या आपलं भेळलं प्रपंच लोकमध्ये पळण्याच्या नादात त्याच्या शक्तीनं ती झाडं त्या सुखाच्या याच्याबद्दल ओढ देत असत व्यासाला. परंतु ते समजी म्हणे जाय हो फार विचार कर. तितकं त्या बाहेर धुत होत्या नदीला जाताना ह्याला काही वाटलं नाही. त्या बाया आपला धुतच होत्या. पण त्याचे वडील व्यासनारायण त्याच्या पाठीमागं पडताना पोरा थांब असं पळू नको. तर त्याला शिकवायचं होतं प्रपंचाचं परमाचं गणित. पण शुकाचार्य त्या वडील व्यास पळायला लागले त्याच्या पाठीवर. त्या बायाने अंगावर पदर घेतलं. पदर खाली पडत असतं धोताना. ते पदर अंगावर घेतलं हे शुकाचार्याने पाहिलं. आणि शुकाचार्य पाहिल्याबरोबर त्याला वाटलं मी एवढा आहे तर माझ्याविषयी महिला लागल्या ज्ञानवडल्याविषयी लागल्या गेलो व्हायला. व्यासावर परत ती दृष्टी केली. व्यासाने अरे म्हणजे गेलं तो तुझं वैराग्य गेलं. नीट ऐकायचा विषय फार मोठ्या गमतीचा विचाराने ऐकलं तर येत एवढं मग कळत. झालं. दुसरं चरण आठवलं मला. एवढ्यासाठी अंतरला कुठे देहबुद्धी अडवली. एवढ्याच वर्षा अंतर कोणीतरी सांगावे कृष्ण देखील आता होता लपाला खांदे. भगवंत जवळ होता कुठेही देहबुद्धी आढळली. हे देहबुद्धी आढळलं तो लपला म्हणजे कळाना झालं. असं झालं शुकाचार्याला. शुकामध्ये वायाला गेला तो. मग म्हणजे जात होते जनककडे. जनक राज्याकडे गेले तर दिगंबर होते ना. पण जाताना 2 मोठी राख हातात घेऊन गेले. कच्चं वैरण पक्क वैरण तो विषय चालू आहे. आता राजा मुलांचं ते राखणदार हे राहणारच ते. गेले तर ते राखणदार कुठं जाऊ म्हणजे त्यांना सांगा तुम्ही शिकवलं म्हणून. ठीक आहे म्हणजे मी हे सांगतो पण तुम्हाला जाता येणार त्यांचा इथे सरळ उभा राहिला असे झालं. आणि सांगितलं होतं सेवकाने तो एक कोणीतरी शुकाचार्य साधू आले तर त्याला सांगितलं संगम तत्व सुखी हो. राजा उठले ना अंतर गादीवरून. पण त्यांना सांगा संगम तत्व सुखी हो. तू जे बरोबर आलं त्याचा त्याग कर. गेले झालं. सांगितलं राजाने असा निरोप दिला. शुक मला खा माझ्या कमरेवर करदोडा जर नाही तर मी का नाही बरोबर. ती राख होती मोठी ती गिर टाकून मी बरोबर सांगा त्यांनी आणलं टाकून दिलं. गेलं कोणा शेवकाने सांगितलं त्यांच्या नाही म्हणले संगम तर सुखी हो कोणा हेच सांगा म्हणले त्याला. गेलं नंतर पुढे म्हणले नाही महाराजचा निरोप असा तुम्ही बरोबर आणले टाका. तुका म्हणून राख टाकली सगळं आता काय आणखीन बरोबर आणलं. म्हणले काय नाही म्हणलं मी काय आणलं नाही सांगतो. गेलं सांगते तर त्यांनी ते सांगतं तो आणलेलं बरोबर टाक. मग त्यांनी विचार केला शुकाचार्याने मी जे आणले ते आता लक्षात आलं काय
मी देही आहे ही बरोबर आणलं आणि ह्याचा त्याग करायचा ह्याची संगती सोडायची ते मी नाही असं करायचं. असं करता करता त्यांनी विचार करता करता समाधी लागली त्याला शुकाचार्याला. चरित्र मोठं महत्त्वाचं आहे. त्याच्यावर नामदेवरायांनी खूप गोड चरित्र लिहिलं, खूप गोड लिहिलं. असो समाधी लागल्यानंतर 7 दिवस प्रशिक्षक असतो. जनकराज 7व्या दिवशी केले शुकाचार्याकडे आणि उठवलं. आता काय सांगतो आधीला 2-2-3-3 तास बसतो पण इकडे सावध केलं तिकडे सावध होतो. परवा इथे 5-2 तास बसतो होता नंतर म्हणलं आता त्याला कसं काय करणार उठवलं त्याला 15-20 मिनिटं सुद्धा झालं असं त्या सुखाची शक्य असं शुकाचार्य जागे झाले. परोक्ष अपरोक्ष कल शेतावलं, दृढ वैराग्य कल शेतावलं. मिथ्या ज्याचं जगत चाललं त्याच्यावर दृढ वैराग्य काही नव्हतं हे चाललं विषय. आणि ह्याचं परोक्ष वैराग्य होतं, अपरोक्ष देहबुद्धी होती म्हणून जमलं नाही. आणि लक्षात विषय आणि मग ह्याच्यावर विषय चालू झालं. शुकाचार्य जागे झाले. विचारलं राजा एवढा परिसर असून तुम्ही कसं शिकेल? हा पण नाही पण सांगा ठीक आहे म्हणजे सांगतो तुम्हाला. ही गुरुजींनी सांगा बरं का. थाळा पहिला आता थाळी होती मोठाली थाळी काठी पण परायची. तसा एक थाळा घेतला ते काठ भरला पाण्याने त्याच्या डोक्यावर गेला शुकाचार्याच्या आणि 2 सैन्य पाठवलं मंगेशवरीचं जिथे क्षम पडेल तिथे मृत्यू उडवले होते. आणा म्हणजे नगरात सगळं झालं. चित्त कुठे यायचं देह काम करीत ते आणि मग कसं तर क्षम पडेल तिकडे आले त्या सदीमध्ये परत काय म्हणजे शुकाचार्य काय काय नगरीमध्ये कुठे कुठे मला कसं काय माझं लक्ष फक्त ती क्षम पडून म्हणून होते कुठे नगर कुठे काय दुकान कसं व्हायचं सुका त्याप्रमाणे माझी परिस्थिती देह काम करी. तेव्हा शंकराचार्य सांगतात देह प्रारब्धाची गाडून गाठी. आम्ही कोणाची गाठ घातली कोणाची देहाची आणि प्रारब्ध कर्म तेव्हा सुखं राहायचं तसेच होतं. देह तेव्हा आहे प्रारब्ध आधी याच्या कमी सिनेमा उभा मग काय करायचं खरं माझं का तुझ्या चिंतने. अरे काय नुसतं ज्ञानोबर आहे तुकोबार आहे नाथवाराचं गाथा भागवत ज्ञानसूर्य आता कामच होतं. आणि मग शुकाचार्याला आश्चर्य होते म्हणून जीवन होतं पुरुष समजूचे कोणी बघत आहोत वाहन करून बघतो तुम्ही तुमची बुद्धी तेवढीच आहे तुमच्याकडे तर काय म्हणायचं. आणि मग शुकाचार्य आवड आहे त्याच्या पुन्हा आणखीन एकदा जेवायला बसते बरोबर. आता मोठे जेवण असतात ते वारकरी सोडे नसते आमच्या वारकरी जेवण सांगत गुरुजी घड्याळांची पुरं घड्याळ म्हणजे काय बेसन आणि चिपरू म्हणजे भाकर. गुरुजीने सांगायची मजा पोराला हसवल्या करतात आणि मग ती जेवताना असतं पण वर चलवाट टाकली त्याच्या डोकं शुकाचार्याच्या आणि असं ते थोडे हल्ले तर ते डोक्यात पडत असं ह्याच्यावर बसले ते मी जेवायला हे ते तुका म्हणजे वर काय बघ हो म्हणजे कशाचं वर चळवळ अंगोर पडेल म्हणून काय म्हणजे काय काय होते जेवण म्हणजे कोणाच ठेव काहीच नव्हतं मला माहिती चळवळ येतं लक्ष तसं होतं म्हणजे माझं लक्ष देह असं माझा
चित्त तुझे पायी असू दे. काळाचे खंडन धरावे. जन धनमान विनमुख. त्यालाच बोलवं नाही त्याला नाही ना बोलवलं बाकीचं काय असं विषय असा तसं जो ज्ञानी महात्मा बुद्धी निश्चात्मना ब्रह्मरूप भय आपण ब्रह्मनिषादाची पूर्ण तत्पर नसे असा जो महात्मा त्या महात्म्याचं वैराग्य नाही होत नाही. आणि जो शब्दज्ञानी जो परोक्ष ज्ञानी ज्याचे आत्म्याशी संबंध नाही असा जो भाविक जो सात्विक त्याचा जो वैराग्य असतं पण देहबुद्धी अपरोक्ष असते आणि परमार्थ परोक्ष असतो. परमार्थ परोक्ष असल्यामुळे धोका का आता याचा विस्तार खूप मोठा मी सांगत नाही पण विरक्ती असणे काही ज्ञानाचे विरक्ती असल्याशिवाय ज्ञान शिकत नाही. ज्ञान सांगता येतं पाठांतर होत आहे सगळं होतं पण जर स्वरूप प्रत्यक्ष नसेल झालं तर हे साधनाची भरवसा नाही. साधनं जागच्या जागी राहतील उलट का माणूस पदस्थित होतो आणि पदस्थित व्हायला काही वेळ नसतो. यांतून मला बरेच लोकांचे याचे अनुभव आहेत पण मी तेवढं सांगत नाही. फक्त एवढं कच्चेपणामुळे माणूस फसतो पडतो खाली. कारण ही जागतिक जगत पंचविषयाचं सत्यत्व हे माणसाच्याकडे दृढ बिंबलेलं आहे आणि ते परमार्थाच्या गोष्टी करतो माणूस पण ते तिकडे आले पदत असतो. आणि हे त्या जो महात्मा असा विश्वास होते त्या महात्म्याचं दृढ समजूत झाल्यामुळे त्याचं वैराग्य नाही होत नाही आणि बाकीचे जे असतात भाविक त्याचं वैराग्य टिकणं शक्यच कमी. चलो विषय संबंधित बोललो ना. मला असं नेहमी गुरूंची आठवण होती परमार्थाचे नुकसान झालं भरून निघायचे प्रपंचाचे नुकसान भरून निघायचे असं गुरु म्हणायचे. हो एखादी चुकी समजून बसली आणि मग काय करावं असे चुकीचे लोक खूप आहेत. चुकीची समजूत झालेले लोक खूप आहेत पण साधूंच्या समजुतीकडे असणारे अनुभवी थोडे बाकीचे सगळे कुठेतरी कच्चे आहेत. म्हणून तुम्हाला मी सांगतो बरोबर आहे का हे ज्ञानी पुरुषाचा विषय चाललाय. ज्याला स्वरूपाचा अनुभव आला जे काही परमात्मा मीच आहे असा ज्याला अनुभव त्याचा हा विषय चालू आहे. परमात्मा आणि मी दोन नाहीत. आता हे तुला काही कालांतराने कळेल पण हे केलं नव्हतं हे पक्क झालं नसतं ते कळेल पण विषयाच्या संबंध मला बोलावं लागतं. तुमचं सुद्धा तसंच आहे ना. व्यवहारात सुद्धा तसं सांगतो तुला आपल्याच्या कन्नोळ्यांना आणि का बाळा पाहिजे आपल्या मुला बाळाविषयी जितके काही करते बुद्धी असते ते दुसऱ्याच असते दुसऱ्याचं चांगलं हो वाटतं पण ते परोक्ष पण आपलं चांगलंच करायचं असतं या परोक्ष. तसं इकडे माझं कल्याण झालंच पाहिजे मला देवाचं दर्शन झालं पाहिजे मला देवाने बोललंच पाहिजे माझ्या डोक्यात देऊन हात ठेवलाच पाहिजे याच्यावर ही असं झालं हे अप्रोक्ष म्हणावं आणि असं आपल्या याच्यात सात्विकपणा अभ्यास चालू असतो असा असतो ते विषयाचं. असं हे ज्ञानपुरुषाचं लक्षण चालू आहे. आता पुढचं वाचतो म्हणून ज्ञानपुरुषाचं वैराग्य राहतं का नाही का जग मिथ्याचं अपरोक्ष आहे म्हणून जगाविषयी देहादिक जगताविषयी अज्ञान तत्कार्याविषयी अपरोक्ष झाल्यानंतर मिथ्या ही अपरोक्ष आहे असं ज्याचा निश्चय आहे असा निश्चय पुरुषाचं वैराग्य. नाहीतर जगत सत्यत्व असलं वैराग्याच्या गोष्टी करता यायची वैराग्य सांगता यायची
पण जग सत्यत्व असली की माणूस फसतो. हो, फसतो म्हणजे वागणुकीत जर नाही बदल पडला समजा तरी प्रपंचच सत्यत्व बुद्धीनं असल्यामुळे तो प्रपंच जाड्याजोडीमध्ये राहतो आणि जाड्याजोडीमध्ये राहिले परमार्थ होत नाही. आणि इकडं तर तुकोबरायचं सांगणं फार मोठं गमतीचं आहे. सांगू का तुकोबरायचं सांगू? आपण हाती लावून संसार आगी महापुरुषाचा पाहू नये. सांग कोणाकडे मी गुरुजीशिवाय. काय म्हणते तुकोबराय? आपले हाती संसार आगी लावून कळतं काही जाळून संसार बैसवलो अंगणी. तुकोबराय म्हणतो जेव्हा हे जाळले तुझी वाट बघतोय जेवायला पाहिजे तो. नुसतं प्रमाण चालतं आणि बँके भरायच्यात. हा तुमचं काय तसं नाही इकडं. न मिळं खाव्या न वाढ आपण प्रवंचना जा जेवायचे ते न मिळं खाव्या न वाढ सांगतात परिहार नारायण कृपा करो. सांबर ह्याच्यानं कोण कोण आहे आपल्याकडे येते ते नको सांगायला त्या प्रमाणात नाही. ही वेगळं असतं सर्वाचा बाणीचा वेगळा भाविकाचा वेगळा. काय न मिळ खावाय न वाढ सांगतात की त्यांनी दाखवावं. आपण आपल्याला पाठ करण्याकरता बाल्या झालं. पहिले माणसं खाणे मिळायला गेले. या पोट्या कारण काय न करशी एक पेट बड़ा वाका या जो सब को लगा दिया धोका. कबीर वाहनो वे पोटे सगळ्याला धोका चाललंय. पेट बड़ा वाका आणि सब को लगा दिया धोका. म्हणजे सगळे जीवन धोक्यात टाकलं चिंतेत टाकलं ना. आणि ते ह्याच्यातून म्हणतात जो या ध्यावरी उदास या परि ओकेचा जैसा बिल्डरी बसवला असं. आता कोणकडे बसायचं? दारा पुत्र ग्रही नाही दया मैत्री तो जाण पदातरी ज्ञानाचे. काय म्हणून ज्ञानी महात्मा जो आहे जगत मच्छवर ज्याला ठरलं स्वप्नासारखं जगत ठरलं त्याच्या वैरागी रूप धोत काय म्हणते त्याच्यात राग होत नाही. याचे ज्ञानी का विराग दृढ आहे म्हणून ज्ञानाचं वैराग्य कसं दृढ आहे बदलत नाही. दोष दृष्टि से जो अज्ञानी को विराग होए है सो तो दूरी हो जाए है. म्हणून अज्ञानी पुरुषाला जे वैराग्य असतं ते विषयाच्या दोषाने त्याग केलेला असतो. पण याचं वैराग्य राहत नाही. विषयाचा दोष गेले पुढं पडतो म्हणून गुरुजीने सांगितलं होतं एकदा दगड कुठलं पुढं जोडत नाही. दगड कुठले जोडत नाही. पण माणसाने विषय सोडले पुढे विषयात पडतात. काय दगड जर फोडलं तर जोडेल का पुन्हा? जरी सिमेंट लावलं तर वेगळंच राहतो ना. पण माणसाने काही काही वर्षे 2 वर्षे 3 वर्षे 10 वर्षे विषय सोडलेले पुढं पडतात. म्हणजे धोका आहे कोणाला? भाविकाला. म्हणून नुसती श्रद्धा धूमपासी परंपदा तैसे सोपे नव्हे हे अर्जुना. नुसत्या श्रद्धेने हे मिळेल असं सोपं नाही. सांगितलं पण ते स्वरूप निर्जळ मग ऐसा अभ्यास करी नित्य नियमित त्यालाही होत असते. म्हणून अज्ञानी पुरुषाचं वैराग्य दोषामुळे निर्माण झालेलं असतं. ते दोष माहिती झाली पुढं माणूस त्या विषयात पोचतो. तो होती पाहिजे. तिथे एक बाबा आहे लातूर भागचे कुठले पण नांदेडचं सोनाने हाकून दिलं पोरांनी हाकून दिलं आणि 5 एकर ऊस आहे.
आणखी सगळी सोय आहे, दुकान आहे. पण सोनबाईचं माझं काही जमत म्हणून मी आपलं निघून आलो. पण म्हणलं मला 5,000 पाहिजे. मला 5,000 रुपये एक तुकडा नाही दिला. म्हणून तेही चालते. हे चालल्यानंतर सांगा लागले असं असं तसं मी काय बी काम करतो, मला इथं ठेवा. आता आपल्याला पंचायत कोणी ठेवा, ओळख न पळत. पण आले नाही म्हणता येत नाही ना. दुःख माणूस असं त्याला गोड बोलून शांत करून राहावं लागतं. बघू म्हणलं बसा तुम्ही. चहा पाणी झालं, जेवण खाऊन झालं, आंघोळ केलं. म्हणलं त्या पापाला ही आमचं प्रपंचिक आहे, हे काही मत नाही काही नाही. तुम्हाला जायचं डेक्सवळाचा, तिथे तुमची सोय होती. मग आता कशाने त्याग केला हे दोषाने. आणि उद्या पोराने फोन केल्यावर जाईल पुन्हा परत. आणि जर तुम्ही ते ठेवलं ते असे खूप लोक येऊन गेले. का तुम्ही का पडलात तिथं? परमार्थ कशामुळे पडलात आणि परमार्थ कशामुळे करायचा हे कळलं पाहिजे. गुरुजींनी सांगा तो आमच्याकडे आला कशामुळं आला तुम्ही ज्ञानोबा तुकोबारायकडे? संसाराची इच्छा पूर्ण होईल म्हणून. अर्थात लोक मग असे लोक शिकत नाहीत. आणि ज्याने विषयाची चळणवळी देऊन प्रवृत्ती नगरवाणी माते शून्य हृदय भक्त, ज्याने विषयाला चळणवळी दिली, प्रपंच बुद्धीवर दगड ठेवला निश्चयाचा, मग स्वरूप प्राप्त असा त्याचा अर्थ आहे. म्हणून अज्ञानी पुरुषाचं वैराग्य टिकलं असं भरवसा नाही. का? दोषाने वैराग्य झालं. प्रपंचाचे दोष निर्माण झाले की वाटलं ना हे सोडून द्या काय करायचं. आणि थोडे वेळ पूर्ण आलं ते एक सांगू का दर्शन पुरींचा त्याच्यावर अज्ञानी ज्ञानावर. एक गाव, त्या गावामध्ये एक साधू सज्जनाच्या आरायच्या पाठांतर हे सगळं करायचं. सगळं गाव त्यांच्या साधू म्हणायचं. दान धर्म करायचा. हे गुरुजीने सांगितलेलं सगळं. मुलगा होता तो पण काय म्हणत नव्हता. वडिलाला काय म्हणता येत नाही. पुरेसे पौरुषाने होते. पुढे नातू झाला, म्हणजे शंभू झाला समजा. आणि मग बाबा पप्पाचं वेगळं. आता विचारलं काही हलवायचं नाही. आणि हे असं पोट तुम्ही ऐकलं, ह्याचं कुठे ऐकतो नाही. होय नाही असं पोरग कणकट झालं असं उचललं म्हटलं ते दिलं फेकून. ते पण त्याला कंबर मोडलं. सगळं गाव तळतळ करायला लागलं. काय म्हणजे अरे एवढं साधू एवढं जेवण ह्याला असं केलं तसं केलं. सगळं गाव जमलं झालं भेटायला. असं तितकं साधू महाराज आपले बग्गी चालली ती मोठी चांगले व्यवहारिक होते पण महात्मे होते. आणि ते म्हणले एकच कर म्हणजे असे एक साधू होते. आणि गावातल्या त्यांचं असं केलं नातून आला गेलो. गेल्यानंतर काय झालं असं असं झालं. मग बघीत बसा ते चावे भंडार घरच्या. आणि ते मला काय वाटत ते वाटत ते म्हणले पांढर तोंड्या तुझं लग्न कर, माझं पोरं माझं नातून मला फिरून तुझं काय चाललंय? ही वैराग्य साधण्याचं. वैराग्याच्या गोष्टी खूप करता येतात पण टिकत नसतात. आणि ह्या महात्म्याचं वैराग्य ज्ञानाच्या द्वारे जगत मिथ्यात्व लेखिका घर सर्व हा संसार असं ठरल्यामुळे त्याची वृत्ती बदलत नाही. म्हणून ज्ञान पुरुषाचं वैराग्य टिकते. आणि अज्ञान पुरुषाचं वैराग्य कशामुळं त्याला वैराग्य कशामुळे झालं? अज्ञानाला दोषामुळे. मस्त वाटे गेलं ह्या वैराग्याची गोष्ट. तुला आणखी गेलंच नाही मस्त वाटत. हो ना. मस्त होत्या म्हणजे अशा यांच्या गोष्टी वैराग्य करतात की बस काय कोण आहे कोणाचं खरं दोन घास खायचं केस रोपतंय काढा पण बघू ही वैराग्य. तसं नाही येतं. तुला कृष्णाने आवडतो.
जीवनमुक्तीचं स्वरूप आहे. काहीचे कारण ज्या पदार्थ बरोबर ज्या पदार्थ में दोष दृष्टि होवे है तो पदार्थ में ही है आणि ज्या पदार्थ ठिकाणी दोष आहे त्या पदार्थ ठिकाणी तो दोष आहे. पण याच्या मनातला दोष गेला पुन्हा पदार्थ पोचतो. दोष आहे पण ते याच्या मनातला दोष बुद्धी गेली पुन्हा पदार्थ पोचतो. बरं पदार्थ अन्य काल में काय करावं बाहेरचा बळतो जाऊन नाही फजिती हे तसंच आहे. काय आपण जसं परमात्मा तसंच आहे आमचं. दुसऱ्याच परमात्मा लायकी काय लावू शिकाय काय 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 हा राहू द्या आहे उद्या बघू काय बॅटरी चालवून काय नाही. कुंडली ही चांगलं आपल्या विचारांनी करण्याकरता आपल्यावर कसं आपण कुठे आहेत हे करण्याकरता विषय. मग आम्ही गोष्टी करतोय पण त्या कसा आंधळा आहे का डोळस आहे. वैराग्याशिवाय बरं चिंतन करत नसतो. पण म्हणायचं नसतं आपल्याला. त्याला सांगायचं असं करावं तसं करू तसं कर. एक दिवशी बिल तुम्ही कसं सापडलं म्हणले हवा म्हणजे मला सगळं वाटवलं झालं भावामुळे तितकं करून काही उपयोगच नाही झालं म्हणून आलो. उद्या पुन्हा अनुकूल झाले की गेले ज्ञानेश्वरी ठेवली देवळी. बघायचं काय करतो त्याचे कसं आपलं आळंदीलाच गेले कोणाचं एक ना कोणा दोन नको. म्हणजे हे आपलं परोक्ष वैराग्य. काय